आपण एक सिरीज पाहतो आहोत लॉ करिअर, म्हणजे आफ्टर लॉ. तुम्ही LLB पूर्ण केल्यानंतर किंवा तुमचं जेव्हा BA LLB पूर्ण होईल किंवा तुमचं जेव्हा BSL LLB पूर्ण होईल, त्याच्यानंतर तुम्हाला काय काय करिअर ऑप्शन्स ओपन होतात हे आपण एक सिरीज वाईज पाहत चाललेलो आहोत. तर आतापर्यंत आपण 2 करिअर ऑप्शन पाहिले होतं. पहिलं होतं ॲडव्होकेट आणि दुसरं आहे गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसेस. आता तिसरं जे आणि महत्त्वाचं ऑप्शन आहे ते आहे लीगल ॲडवायझर. जेव्हा तुम्ही लॉ कंप्लीट करता, जेव्हा तुमचं लॉ पूर्ण होतं, तेव्हा तुम्हाला एक लीगल ॲडवायझर म्हणून एक पोस्ट तुमच्यासाठी अवेलेबल असते, उपलब्ध असते. फॉर अ रिवॉर्डिंग करिअर आफ्टर LLB यू कॅन बिकेम अ लीगल ॲडवायझर. हे रिवॉर्डिंग करिअर आहे, एक खूप सुंदर करिअर आहे. और जॉईन लॉ फर्म्स, किंवा तुम्ही एखाद्या लॉ फर्मला जॉईन होऊ शकता आणि तिथे जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. प्रायव्हेट कंपनीज आहेत, लॉ फर्म्स आहेत, कॉर्पोरेट फर्म्स आहेत किंवा बँक आहेत. या सर्व ठिकाणी तुम्हाला एक लीगल ॲडवायझर म्हणून एक पोस्ट अवेलेबल होते आणि त्या ठिकाणी तुम्ही तिथं जॉईन होऊ शकता जेव्हा तुम्ही तुमचं LLBचं किंवा BA LLBचं वर्ष पूर्ण करता किंवा तुम्हाला जेव्हा डिग्री प्राप्त होते तेव्हा. यू कॅन प्रोव्हाइड ॲडव्हाइस ऑन व्हेरियस लीगल मॅटर्स. जे कंपनीज असतात किंवा जे ऑफिसेस असतात, कॉर्पोरेट फर्म असतात किंवा प्रायव्हेट कंपनीज असतात, त्यांच्यामध्ये खूप सारे लीगल मॅटर्स चालू असतात. मग त्याच्यावर तुम्ही काय प्रोव्हाइड करू शकता? त्यांना ॲडव्हाइस देऊ शकता. आणि या ॲडव्हाइसमधून काय होतं, तुम्हाला अर्निंग पण होतं आणि त्यांनाही ॲडव्हाइस मिळतो चांगला. ओके, हे जॉब आहे, ॲज लाईक ॲज जॉब तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता. ओके, फर्दर मोर युअर लीगल एक्सपर्टाईज कुड ऑल्सो बी यूज्ड इन NGOज. तुम्ही NGOमध्ये सुद्धा ॲज अ लीगल ॲडव्हायझर म्हणून जॉईन होऊ शकता. लीगल ॲडव्हायझरची गरज आता सगळीकडेच आहे, कारण प्रत्येक ठिकाणी लीगल मॅटर्स चालू असतात, काही ना काही होत असतं. अशा वेळेस लीगल ॲडव्हायझरची गरज खूप असते. आणि मग एक जर परमनंट लीगल ॲडव्हायझर असेल, त्याला कंपनीचा इतिहास माहीत असतो, NGOचा हिस्ट्री माहीत असतो आणि त्यावेळेस तो फार कामाची गोष्ट आहे ती. ओके, लीगल ॲडवायझरी सर्व्हिस टू हेल्प पीपल टू मेक द करेक्ट डिसिजन इन डिफरंट सिच्युएशन. पहा, वेगवेगळ्या सिच्युएशन्स येत असतात. कंपनी असेल तर वेगळी सिच्युएशन येते, NGO असतील तर वेगवेगळ्या सिच्युएशन निर्माण होत असतात. मग अशा वेळेस प्रत्येक वेळी एक नवीन ॲडव्होकेट शोधायचा आणि त्याला हिस्ट्री सांगायची आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्याकडून ॲडव्हाइस घ्यायचं. याच्याऐवजी कंपनी किंवा NGOज आहेत किंवा कॉर्पोरेट फर्म्स आहेत, या स्वतःच्याच एक लीगल ॲडवायझर अपॉइंट करत असतात, जेणेकरून त्यांना कुठल्याही सिच्युएशनमध्ये सल्ला मिळणं सहज शक्य होतं. ओके, मोस्ट लार्ज कॉर्पोरेशन्स अँड गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन हायर लीगल ॲडवायझर. आणि खूप सारे ज्या लीगल कॉर्पोरेशन्स आहेत किंवा लार्ज कॉर्पोरेशन आहेत, खूप मोठ्या मोठ्या लार्ज कॉर्पोरेशन्स असतात किंवा गव्हर्नमेंटचे ऑर्गनायझेशन असतात किंवा NGOज असतात, हे काय करतात, स्वतःचाच एक लीगल ॲडवायझर हायर करतात, जेणेकरून त्यांना काय होतं, त्यांना प्रत्येक सिच्युएशनमध्ये फेस करणं सोपं जातं, त्यांना सहज शक्य होतं, त्यांच्या सिच्युएशनला सोल्युशन मिळतं. हे एक महत्त्वाचं करिअर आहे. याच्याविषयी प्रत्येकाने नीट अभ्यास करायला पाहिजे, कारण याचं कसं आहे की आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा लीगल ॲडवायझर ही पोस्ट तशी आपल्याला माहिती नसते, पण ही एक ॲडवायझर आहे आणि या पोस्टला पगारही चांगला आहे. तुम्ही एक परमनंट जॉबवर अपॉइंट होता. थँक्यू. पुढे आपण ज्युडिशियरी विषयी पाहणार आहोत. थँक्यू.